मुंबई ठाण्यासह राज्यभरात निवडणुकांच्या एकूणच प्रचाराला वेग आलेला आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुकाबला आहे। महायुतीमध्ये उशिरा का होईना राज ठाकरे सहभागी झालेले आहेत आणि राज ठाकरे यांचा राजकीय हनुमान असलेल्या अविनाश जाधव यांच्या विरोधात मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। हा खंडणीचा गुन्हा म्हणजे अविनाश जाधव यांना अडकवण्याचा प्लान असल्याचं अविनाश जाधव आणि त्यांच्या काही समर्थकांचं सहकार्यांचं म्हणणं आहे। तर पोलीस आपलं काम करतायत असं पोलिसांचं म्हणणं आहे। एकूणच हा सगळा काय प्रकार आहे हे आपण संक्षिप्त स्वरूपात मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। मित्रांनो, अविनाश जाधव हे ठाण्यातले राज ठाकरे यांचे सहकारी आहेत। ते राज ठाकरे यांचे राजकीय हनुमान आहेत असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। याच अविनाश जाधव यांना राज्यभरात एक वेगळं फॉलोविंग आहे। अविनाश जाधव हे खळखटाक ब्रँड साठी ओळखले जातात आणि तोच ब्रँड आता त्यांच्या अंगाशी येणार का याचा फैसला येणाऱ्या काही तासांमध्ये आणि दिवसांमध्ये होणार आहे। ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागातल्या निवडणुकांना प्रचंड वेग आलेला आहे आणि तितक्यात अविनाश जाधव यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचं झालं असं, अविनाश जाधव यांना वैभव नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला होता। वैभव हा एक व्यापारी होता। या वैभवचे काही पैसे एका ज्वेलर्स कडे देणे लागत होतं, म्हणजे तो ज्वेलर्स या वैभवला पैसे देणे लागत होता आणि त्यामुळे अविनाश जाधव यांनी यामध्ये मांडवली करून किंवा समझोता करून ते पैसे मिळवून द्यावेत अशा स्वरूपाची या वैभवची त्यांना विनंती होती। पण त्यानुसार या अविनाश जाधव यांच्या म्हणण्यानुसार या दोघांनी एकत्र बसवून हे प्रकरण मिटवावं असं सांगण्यात आलं। पण झालं असं, एका ठिकाणी एका महिलेला आणि एका तरुणाला कोंडून ठेवल्याचा दूरध्वनी हा अविनाश जाधव यांच्याकडे आला एका त्रयस्थ व्यक्तीमार्फत आणि त्या व्यक्तीला सोडवण्यासाठी अविनाश जाधव गेले होते। अविनाश जाधव ज्या ठिकाणी पोहोचले होते तिथे ते अवघे 8 ते 10 सेकंद होते आणि त्या तेवढ्या वेळामध्ये अविनाश जाधव यांनी एका व्यक्तीच्या श्रीमुखात भडकवली। याचं कारण असं आहे, या खोलीमध्ये एका तरुणीला डांबून ठेवल्याचा आणि तिचं अपहरण केल्याचा अविनाश जाधव यांच्या लक्षात आलं होतं। तिथे पोलीस पोहोचलेले होते, अविनाश जाधव आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचलेले होते, पण तरीही ती खोली उघडली जात नव्हती आणि त्यामुळे अविनाश जाधव यांनी या व्यक्तीच्या श्रीमुखात भडकवली असं अविनाश जाधव यांचं म्हणणं आहे। पण दुसऱ्या बाजूला अविनाश जाधव यांच्या विरोधात खंडणीचा 5 कोटी रुपये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यानुसार येणाऱ्या काळामध्ये निवडणुका पाहता अविनाश जाधव यांना खूप मोठ्या पद्धतीत अडकवण्याचा प्रयत्न हा कोणीतरी सुरू केलेला आहे। अवघ्या थोड्या वेळामध्ये अविनाश जाधव पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यावर प्रकाश टाकणार आहेत। पण पोलिसांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार एका हाय प्रोफाईल नेत्याकडून किंवा व्यक्तीकडून आपल्याला अडकवण्याच्या सूचना आलेल्या आहेत असं अविनाश जाधव यांनी सांगितल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे। जर एका बाजूला शिवसेना किंवा भाजपला मनसे मदत करते तर दुसऱ्या बाजूला मनसेच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रकार काही हाय प्रोफाईल राजकीय व्यक्ती करतायत आणि त्यामुळे या सगळ्याच्या मागे कोण आहे यासाठी आता मनसेचे महाराष्ट्र सैनिक आणि स्वतः राज ठाकरे यांच्या देखील डोक्याला भुंगा लागलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अविनाश जाधव यांना अटक होणार का? अटक झाली तर 5 कोटी खंडणीचा गुन्हा दाखल होणार का? जर 10 सेकंद अविनाश जाधव त्या ठिकाणी होते तर त्यांनी त्या व्यापाऱ्याच्या श्रीमुखात भडकवणं, खंडणी मागणं आणि उचलून नेऊ अशा स्वरूपाची धमकी देणं, या सगळ्या गोष्टी 10 सेकंदात झाल्या आहेत का? आणि जर 10 सेकंदात झाल्या आहेत तर खऱ्या अर्थानं अविनाश जाधव हे सुपरमॅन आहेत का? अविनाश जाधव यांचा त्रास राजकीय दृष्ट्या कोणाला होतोय किंवा आर्थिक दृष्ट्या कोणाला होतोय, या ज्वेलर्सने पोलिसांना मॅनेज केलंय का? या सगळ्या गोष्टींकडे आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना गांभीर्यानं पाहावं लागेल, अन्यथा एका तरुण कार्यकर्त्याची नाहक होरपळ होऊ शकते हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे। कॅमेरामन शिवासह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई।